नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. SS कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इन्स्टंट उत्ताप्पा ही रेसिपी. अगदी झटपट होतो हा आणि त्याच्यासाठी आपल्याला बारीक रवा लागणार आहे. तर आपण इथे 2 कप बारीक रवा घेतलाय. असा बारीक घेतलाय. जर बारीक आपल्याकडे रवा नसेल तर जाड रवा घेतला तरी चालेल आणि तो फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचा, म्हणजे तो अगदी असं छान बारीक होतो. तर हा असा आपण 2 कप घेतलेला आहे. आणि आता आपण इन्स्टंट करतोय तर त्यामुळे आता 2 कपाला 1 कप आपण दही घालतोय. तर दही थोडंसं आंबट असावं, कारण गोड जर दही घेतलं तर ते फर्मेंट होणार नाही व्यवस्थित. तर त्यामुळे अगदी किंचितसं आंबट असं दही आपण घेतलंय 1 कप. छान सगळं अगदी हे मिक्स करून घ्यायचं दह्यामध्ये. त्यातच आपण 1 चमचा मीठ घालूया आणि आता लागेल तसं पाणी घालूया. 1 कप आपण पाणी घेतलंय, तर ऍक्च्युली किती लागतंय ते बघूया. कारण रवा असल्यामुळे थोडासा तो फुलला जातो. म्हणजे नाश्त्याला रोज काय करायचं हा प्रश्न असतो, किंवा टिफिनला सुद्धा देऊ शकतो आपण. आणि याच्यामध्ये कसं भिजवा, काही त्याला वाट बघा 5-5 तास. तर हा अगदी अगदी सोप्या पद्धतीनं आणि झटपट असा होणारा पदार्थ आहे. आणि शिवाय पौष्टिक. जर तुम्ही याच्यामध्ये भरपूर भाज्या घातल्या तर आणखीन पौष्टिक होतो. मुलांना हवं असेल तर चीज घालू शकतो आपण, पनीर घालू शकतो. गुठळ्या वगैरे सगळ्या मोडून घ्यायच्या. आपण रवा कसा आहे आणि कितपत भरलाय त्याच्यावरती पाण्याचं पण प्रमाण थोडंसं राहू शकतं, किंवा दही तुमचं घट्ट आहे पातळ आहे त्याच्यावरही थोडंसं पाण्याचं प्रमाण राहू शकतं. इथं आपल्याला साधारण 1 कप दही आणि अर्धा कप पाणी लागलेलं आहे. आणि आपल्याला वाटलं तर थोडंसं आपण नंतर सुद्धा वाढवू शकतो, कारण रवा थोड्या वेळाने फुगणार आहे ना, कारण आपण हे 15 मिनिटं रेस्ट करणार आहे. तर त्यामुळे नंतर जर रवा फुगला तर थोडंसं पाणी घालून त्याचं बॅटर आपण ऍडजस्ट करूया. आता मस्त एकजीव झालेला आहे. तर हे झाकून आपण 15 मिनिटं ठेवूया रेस्ट करायला. 15 मिनिटं झालीत. आपण रवा भिजवून ठेवला होता. आता एकदा चेक करूया. हा बारीक रवा असल्यामुळे 15 मिनिटात व्यवस्थित फुलतो तो. आणि एकदा बॅटर चेक करायचं कितपत घट्ट झालंय. थोडंसं पाणी लागेल किंचितसं आपल्याला. आपल्याला साधारण पाऊण कप पाणी लागेल. 1 कप दही आणि पाऊण कप पाणी. परत थोडंसं 1-2 चमचे पाणी घालूया, एकसारखं करूया. छान आता हे बॅटर मस्त झालंय, एकसंघ असं पडतंय. जसं तुटक तुटक पडत नाही, ते एकसंघ पडायला पाहिजे इतपत पाणी घालायचं. तर आता आपण तवा तापत ठेवूया आणि उत्तप्पा घालायला घेऊया. तवा सेट करताना हा आता तवा तापत ठेवलाय अगदी बारीक गॅसवर, कोमट झालाय. आणि कोमट असतानाच तो आपण सेट करायचा आहे. तर आता कांदा असा चिरून घ्यायचा आणि तो तेलात बुडवायचा. आणि पहिल्यांदा काय करायचं, सगळा असा कांदा जो आहे तेलाचा तो सगळीकडनं असा व्यवस्थित फिरवून घ्यायचा. म्हणजे काही करताना, डोसे करताना, उत्ताप्पा करताना, आपण घावण घालतो तेव्हा सेट करून घ्यायचा तवा, म्हणजे पटकन अगदी निघालं जातं. हा तवा आता कास्टिंगचा आहे. आणि पुन्हा थोडंसं ह्याच्यावर काय करायचं, पाणी स्प्रिंकल करायचं. आणि एका टिश्यूने किंवा कॉटनने पुन्हा सगळा हा व्यवस्थित असा पुसून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकत असाल की असा हा ऑइली दिसतोय. आणि आता आपला हा तवा सेट झालाय. आता आपण ह्याच्यावरती डोसा म्हणा किंवा उत्ताप्पा घालू शकतो. तर आता आपण उत्ताप्प्याचं जे बॅटर केलेलं आहे तर त्याच्यामध्ये ऐन वेळेला इनो घालायचा आहे. तर त्याच्यामध्ये आपण 1 सॅचेट किंवा 1 चमचा पण इनो घालूया. आपण हे प्लेन वाला घेतलेलं आहे, म्हणजे लेमनचा जो ओरिजिनल असतो ना इनो, तो घेतलेला आहे. आणि इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी त्याच्यामध्ये एखादा चमचा पाणी घालायचं. आणि सगळं पुन्हा ते बॅटर आहे ते एकजीव करून घ्यायचं. लगेच अगदी ते फसफसतं छान, म्हणून अगोदर घालून नाही ठेवायचं, ऐन वेळेला घालायचं, म्हणजे मग तो अगदी स्पॉन्जी होतो. तर आता आपलं बॅटर तयार आहे इनो घालून. तवा पण आपला मस्त सेट झालेला आहे. तर आता ह्याचं बॅटर घालूया ह्याच्यावरती, तव्यावरती. आणि खरं तर 15 ऑगस्ट आहे तर त्यामुळे ती पण तयारी केली. तर आता मस्त पहिला जो आपण आहे तो छान असा रंगीत करूया.
रंगीबेरंगी अगदी. रंगीबेरंगी. हे असं बॅटर सगळं पसरून घ्यायचं. उत्तप्पा जाडच असतो, त्यामुळे आपण छान असं जाडसर घातलेला आहे. त्याच्यावरती थोडंसं गाजर, थोडासा कांदा मध्ये, सिमला आहे आपल्याकडे, सिमला पण घालूया. थोडेसे हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालूया. आणि काय करायचं, हे स्पॅच्युलानी थोडंसं ह्याच्यावरती सगळं असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे जे आपण कांदा गाजर घातले ते सगळं त्या बॅटरमध्ये आत असं मस्त बसतं. आणि आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि मस्त आपला उत्तप्पा बेक करूया. 1-2 मिनिटं आपण ठेवला होता. आता झाकण काढूया. त्याच्यावरती थोडंसं तेल घालूया. आपण ऑलरेडी तवा सेट केला होता खाली तेल वगैरे लावून, त्यामुळे मगाशी आपण तेल घातलं नाही. आता मात्र थोडंसं तेल घालायचं, कारण आपण त्याला उलटणार आहे. तेल, बटर, तूप आवडीनुसार काही घालू शकतो आपण. हा असा उलटणं जेव्हा आपण त्याला लावतो तेव्हा आपल्याला समजतं की तो खालून छान झालेला आहे. सगळं आधी सोडवून घ्यायचा आणि मग आपण त्याला वरून पुन्हा थोडंसं बटर किंवा तेल घालूया आपण त्याच्या, आणि थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे जे काही आपण भाज्या घातल्यात त्याच्यावरती त्या आपण त्याला छान अशा चिकटून राहतील. म्हणजे थोडक्यात काय तर उत्तप्पा आपण कधीतरी टोमॅटो वापरून, कधी गाजर घालून, कधी त्याच्यामध्ये सिमला घालू शकतो. अशा वेगवेगळ्या भाज्या घालून सुद्धा करू शकतो, जेणेकरून म्हणजे मोठ्यांना तर हा आवडतोच आणि पौष्टिक पण आहे, पण शिवाय लहान मुलांना सुद्धा तो जास्त डब्यात म्हणजे पौष्टिक आपण देऊ शकतो. तर आता आपण चेक करूया त्या साईडनी पण मस्त झालाय का खरपूस. छान असा खरपूस झालाय. तर आज आपण इथे 15 ऑगस्ट निमित्त तिरंगा केलेला आहे आणि मस्त दोन्ही बाजूनी असा खरपूस झालेला आहे छान. तर आता हा सर्विंग साठी तयार आहे. तर आता आपण हा काढून घेऊया. गॅस बारीक करते मी. मस्त असा आपला तिरंगा उत्तप्पा तयार आहे. आणि आता पुढचा उत्तप्पा जो आहे तो आपण जे नेहमीचा असतो तसा करूया. त्याच्यासाठी पुन्हा आपण 2 डाव बॅटर घालूया. तो छान व्यवस्थित गोल पसरून घ्यायचा. त्याच्यावरती कांदा, आवडीप्रमाणे तुम्ही या भाज्या घालू शकता, कोथिंबीर, आणि हिरव्या मिरचीचे तुकडे. पुन्हा थोडंसं हे जे काही आपण घातलेलं आहे कांदा कोथिंबीर ते थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे त्या पिठाला सगळं हे चिकटतं. मध्यम गॅस करायचा आणि एखादा चमचा तेल घालून आपण हा उत्तप्पा झाकून ठेवूया. 1 मिनिट झालेला आहे. आणि अगदी आपण गॅस अजिबात मोठा करत नाहीये, बारीक गॅसवरती 1-2 मिनिटं फक्त आपण झाकून ठेवतोय. आणि उलटल्यानंतर सुद्धा एखाद्या मिनिटच ठेवायचंय, नाहीतर काय होतं मग तो चिवट होतो. त्यामुळे खालून 2 मिनिटं वगैरे तुम्ही जाड कितपत घातलंय त्याच्यावरती 2 किंवा 3 मिनिटं. परत थोडंसं तेल सोडूया, कारण आपण तो पालथा घालणार आहे आता, म्हणजे तो चिकटत नाही त्या बाजूला. आणि आपण उत्तप्पा करताना प्रत्येक वेळेला तवा सेट करायची गरज नाहीये, पण जेव्हा डोसा आपण घालतो तेव्हा मात्र तवा सेट करायला लागतो. त्याचं टेम्परेचर आपल्याला कमी करावं लागतं. उत्तप्प्याला आपण जेव्हा एकदा सेट करतो तो पूर्णतः तसाच सेट राहतो. पुन्हा वरून थोडंसं तेल किंवा बटर तुम्हाला आवडत असेल तर बटर पण घातलं तरी चालेल. आणि आता खालच्या बाजूनी पुन्हा हा छान भाजून घेऊया. आता आपण खालच्या बाजूनी पण छान भाजलाय का बघूया. वा, मस्त भाजलेला आहे, खरपूस झालेला आहे छान. आणि आता या स्टेजला आपण हा पण आपला उत्तप्पा तयार झालाय, हा पण काढून घेऊया. आणि आता याच पद्धतीनं आपण बाकीचे पण उत्तप्पे सगळे करून घेऊया. तर अशा पद्धतीनं आपले सगळे उत्तप्पे करून झालेत. आणि हे जे काही प्रमाण घेतलं होतं त्याच्यात आपले 7 उत्तप्पे होतात. आता आपण जे केले ते घरगुती साईज मध्यम साईज केलेलं आहे. बाहेरचे जे असतात
तर ते खूप मोठे मोठे असतात. तर आता आपण हे घरगुती स्वरूपात केलेत, साईजवर अवलंबून असतं. आता ह्या प्रमाणात आपले 7 झालेत आणि आता ह्याचा गॅस बंद करते मी. आणि आवडीनुसार सगळ्या कुठल्या घरी भाज्या असतील त्या घातल्या तरी चालू शकतं. तर अशा पद्धतीनं आपले सगळे उत्तप्पे करून झालेत आणि अशाच आपण आता मागच्या मला वाटते ह्याच्यामध्ये आपण इन्स्टंट अप्पे. अप्पे ह्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे. आणखीन भरपूर अशा रेसिपी आहेत ज्या इन्स्टंट होतात. तर आम्हाला नक्की कॉमेंट्स करून सांगा तुम्हाला अशा काही इन्स्टंट रेसिपी बघायच्या असतील तर. आणि सगळ्यात ना 15 ऑगस्टच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि ही रेसिपी नक्की करून बघा आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.